Excuse me, may I have a matchbox, please? Thank you. Thanks, a billion. मरायचे काय? ओ मिस्टर, दिसत नाही का तुम्हाला? डोळे तपासून घ्या. ओ मिस्टर, माझी काही चूक नाही, तीच मध्ये आले. हे पहा, बरं झालं हिला काय दुखापत नाही झाली असती तर तुमची हाडं खेळली गेली असती. अरे जा रे जा, काय हाडं खेळली गेली असती? तू कोण समजतो स्वतःला? अरे बाहेर निघ सांगतो तुला. अरे काय जाऊ दे. मिस्टर, आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही जा आता. ठीक आहे, सांभाळ तुझ्या हिरोला. अरे काय सांभाळ, दोन कारा खाली आवाज काढून मी इडियट. जाऊ दे म्हटलं ना, कशाला रस्त्यात तमाशा? आणि खरं तर चूक माझीच होती आणि ती तुमच्यामुळे झाली माहितीये. बिकॉज ऑफ मी? मॅडम, यू मीटिंग फॉर द फर्स्ट टाइम. तुमची माझी ओळख सुद्धा नाहीये. अहो, मला तुम्हाला काही विचारायचंय. आपण असं करूया का, समोरच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन कॉफी पिऊया, म्हणजे तुमचंही डोकं शांत होईल आणि मलाही सगळं नीट सांगता येईल. थँक्यू. वेलकम. अहो, तुम्हाला बघून मी इतकी आश्चर्यचकित झाले की मागला कार येते असं मला भान देखील राहिलं नाही. का, मला काय शिंग फुटलेत का? असं नाही हो. मग मी इथे माझ्या मावशीकडे राहते. त्या मावशीच्या घरात एक पिराड आहे. त्या पिराडात एक सुधा नावाची मुलगी आहे. इज दॅट सो? मग त्याच्यामध्ये एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं काय? अहो, ती थेट तुमच्यासारखी दिसते. तिने जर पुरुषाचे कपडे घातले तर ती सुधीर दिसेल आणि मी जर साडी नेसलो तर मी सुद्धा दिसेन. करेक्ट? अगदी बरोबर. पण नवल आहे नाही? देयर इज नो नवल इन इट. कारण मी सुधाचा जुळा भाऊ आहे. खरं सांगतो? तुमची शपथ. पण तुम्ही आला नाही तर कधी तिच्याकडे? मी सहसा कोणाला सांगत नाही, पण तुम्हाला म्हणून सांगतो. तिने त्या फडतूस शंतनुशी लग्न केलेलं मला मुळीच पटलेलं नाहीये. अहो, स्टील स्टडींग. तो अजून शिकतोय. आपण प्रेम आंधळ असतं. हे पहा, मी तिला खूप समजावलं, बट शी रिफ्यूज टू अंडरस्टँड. त्यामुळे मी तिचं नाव टाकलं आणि त्या शंतनूला पाहून तो माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते, म्हणून मी भेटायचं टाळतो. पण ती इतकी चांगली आहे, मला तर ती फार आवडते. तुम्ही भेटल्याचं कधी एकदा तिला सांगते असं झालंय मला. बाय द वे, तुम्ही काय करता? मी गायक आहे. आय एम अ सिंगर, यू नो. लवकरच माझ्या गाण्याची कॅसेट मार्केटमध्ये येणार आहे. तुमच्या पोशाखाकडे बघून मात्र अजिबात वाटत नाहीये की तुम्ही गायक असाल म्हणून. गाणं गळ्यात असतं, पोशाखात नसतं. तुम्हाला आवडलं नाही पोशाख? यू डिडंट लाईक इट? नाही, तसं काही नाही. उलट मला खूपच आवडला. I'll pay. पण मी बोलवलं होतं तुम्हाला. तुम्ही मला आवडलात म्हणून बिल मी देणार. चला निघू मी आता, मला गेलं पाहिजे. अच्छा, थँक्स अ लॉट फॉर द कॉफी. बाय बाय. पाषाण रोड, लवकर चला. लवकर. साहेब, फार अर्जंट केस आहे. पाषाण रोडला जायचंय. प्लीज जरा लिफ्ट द्याल का? चला बसा. सुधा कुठे? अजून आली नाही बँकेतून. बँकेतून? आज तर रविवार, बँक बंद. मग कुठे मैत्रिणीकडे गेली असेल. पण तू कशाला इतकी धावत आलीस? एक नवलाची गोष्ट सांगायची होती तिला. आज मला तिचा जुळा भाऊ सुधीर भेटला होता. काय? सुधाचा जुळा भाऊ? कमाल आहे. सुधाने कधी सांगितलं सुद्धा नाही की तिला जुळा भाऊ आहे म्हणून. अगं सुधा केव्हा चालली आहे? या लोकांना माहित नाही. ती बघ आतमध्ये आंघोळ करते. सुधा बाहेर ये लवकर. अगं सुधा. काय ग? बाहेर ये लवकर, मला तुला एक गंमत सांगायची आहे. हो, मग एक काम करतेस का तू जरा हॉल मध्ये जाऊन बैस. मी आंघोळ संपून ताबडतोब येते. ठीक आहे, लवकर ये. हो. दार बंद कर. हे तू माणूस आहेस काय? सगळ्यांना गोत्यात येण्याची लाशन. तुम्ही काय काळजी करू नका रे. कोणीही गोत्यात येत नाही. माझी ही केस मी माझ्या पद्धतीने हाताळणार. या माणसाचं काही कळतच नाही. मनीषा. सुधा, ये ना. सुषमा कुठे आहे? सुषमा आंघोळीला गेली. तू ये ना, बस. सुधा, तुझा भाऊ भेटला होता का ग तुला? त्याचीच खंत वाटते ग. एवढा जुळा भाऊ, पण तोंड सुद्धा बघत नाही. तुला भेटतं वाटतं? भेटतो अधून मधून. तू त्याला आवडलेली दिसतेस. कशावरून? माझा आपला अंदाज. खरं ना? असेलही कदाचित, पण मला तो आवडतो हे मात्र नक्की.
अगं तो गदाडा माझ्याशी बोलत असताना तर मीच मध्ये मध्यस्थी केली असती, म्हणजे पत्रपित्र पोचणं वगैरे. सुधा तू किती धोरणी आहेस ग. हे सांगायला मिठी मारावी लागते, पण मला बाई फार बरं वाटलं, म्हणजे माझ्या भावाला वाटलं असतं ना इतकंच. चल. मनीषा, अगं मनीषा, माझी ही कॅसेट खूप खपली, लोकांनी माझं कौतुक केलं आणि विनस कंपनीने मला 4 कॅसेटची अजून ऑर्डर दिलेली आहे. काँग्रेस सुधीर. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. अगं माझ्या हाती लागलेलं हे पहिलं यश. माझं एक स्वप्न आज पूर्ण झालं, आता फक्त दुसरं बाकी आहे. दुसरं स्वप्न कोणतं? सांगू? सांग ना. संगीत दिग्दर्शक बनण्याचं. का ग, काय झालं? मला वाटलं होतं की दुसरं स्वप्न म्हणजे हेच ना. अगं तुला अगदी बरोबर वाटलं होतं, पण हे स्वप्न पुरं होणं तुझ्या हातात आहे. मग कधी येतोस घरी? तुझी आणि मावशीची ओळख करून द्यायची मला. तसं मी सुचवलंच आहे तिला, पण म्हणाली मी स्वतः भेटीन त्याला. अगं तू सांगशील तेव्हा यायला तयार आहे मी. हो, मग आत्ताच चल ना. आता नको, मला थोडं काम आहे. उद्या येते, उद्या येतो. पण ती माझी दळबद्री बनती त्याच थकामा नाही. उगाच भांडण होईल, आय एम टेलिंग यू. ठीक आहे, मग मी असं करते, सुषमा बरोबर तिला 2-3 तास बाहेरच पाठवून देते, मग तर झालं. ओके, मग मी उद्या नक्की येईन, प्रॉमिस. वेलकम वेलकम. सुद्धा नाहीये ना घरात? नाही, आणि शंतनू सुद्धा नाही. दॅट्स गुड. चल चल, मावशी केव्हापासूनची वाट बघतीये. मावशीच? तू नाही? सुधा, तू झोप. हं? काय झालं ग? काय होतंय का? पाय 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 दुखतायत? हो. थांब, मी चेपून देते, म्हणजे बरं वाटेल तुला. तू फार धीराची आहेस ग. हे सगळं कसं सहन करतेस कोणास ठाऊक. काय झालं ग सुधा? अशी एकदम थरथरलीस का? तुला झोप येत नाहीये का? तू या कुशीवर वळून बघ, तुला बरं वाटतंय का? थांब, मी वळवते तुला. पांघरून काढ. काय झालं ग? माझ्या अंगावर की नाही साडी नाहीये. ठीक आहे, तू झोप शांतपणे. आता नाही त्रास देत मी तुला. बाकी सगळं मला मान्य आहे, पण सुधावरचा राग काही मला पटत नाही. अरे किती झालं तरी ती तुझी बहीण आहे, तीही जुळी. मावशी, हे मी त्याला किती वेळा सांगितलंय. मी उद्याच मनीषाच्या आई वडिलांना पत्र लिहून सगळं कळवते. हिची आई काय माझ्या शब्दाबाहेर जायची ते. पण सुधीर, तू मात्र सुधाशी पटवून घे. हा, थांब, मी सुधालाच बोलावते. सुधा, मावशी, ती बाहेर गेली. बाहेर गेली? हो, आपण नंतर कधीतरी यांची भेट करून देऊया ना, नाही करे? हो हो. मावशी, आता मी निघतो, मला थोडं उशीर होतोय. बरं. नमस्कार करतो. हो, मी जरा ह्याला सोडून येते. बरं बरं.